माहित नाहीये. हा बुक मधला सम आहे, इलस्ट्रेशन आहे. मला वाटतंय 3rd किंवा 4th असेल, चेक करा. किती आहे पेज नंबर, किती आहे? 196 किंवा 7. चला स्टार्ट करूया रीडिंग. Anita, Sunita, Kavita were partners in the business, sharing profit and losses in the ratio of 2:2:1 respectively. Their balance sheet as on 31st March is this. Balance sheet is given. लक्ष इकडे complete. So RDD on the face of balance sheet म्हणजे RDD ला नक्कीच ऍडजस्टमेंट असणार 101%. ओके, बाकी कुठे प्रॉब्लेम वाटत नाही. आणि आता आपल्याला हा फुल सम आहे का हाफ सम आहे, डेथ मध्ये, डेथच्या केस मध्ये आपल्याला हे चेक करावं लागतं. चला, ऑन 1st जुलै कविता डाईड. 1st जुलै म्हणजे किती महिने? टेन्युअर काय आला? व्हॉट द टेन्युअर? 3/12, 3 months. 1st जुलै आहे. जुलै आपल्याला धरता येणार नाही कारण फर्स्ट आहे, म्हणून नो जुलै. 3 महिने कम्प्लिटेड. सो टेन्युअर आपला आला 3/12. ऑल डेटर्स वेअर कन्सिडर्ड गुड. आता आपण ऑलरेडी या ऍडजस्टमेंट अंडरस्टँड करायला शिकलोय की बेसिकली किती वेळा आपण ऑल डेटर्स कन्सिडर गुड केलं. सो मेनी टाइम्स, राईट? अंडरस्टूड झालंय. कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर अ कॉम्पेन्सेशन ऑफ 900 वॉज प्रोव्हाइडेड. चला चेक करा, इथं कुठे आहे कॉम्पेन्सेशन? कुठेही नाहीये. म्हणजे थोडक्यात नवीन ऍडजस्टमेंट करावी लागेल, याचं मार्किंग होणार नाही. कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे किंवा कॉम्पेन्सेशन आहे. कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? आपण रिटायरमेंट मध्ये केलंय वर्कमन कॉम्पेन्सेशन. येस, म्हणजे ही लायबिलिटी आपल्याला क्रिएट करायची नवीन बॅलन्स शीट मध्ये. नवीन लायबिलिटी आली, पूर्वी 0 होती, आता 900 आहे. ईशा कुठे टाकणार? सो ही सिद्धी, आय डोंट हाइड युअर फेस. हाइड करू नको, इकडे आता बोल. आता काय मगाशी बोलत होती तू? हा बोल, काय जमतंय का नाही जमतंय? आता माझा आवाज आहे. टॉक दाम आयुष का काय? इथूनच सुरुवात कर तू. सो 900 रुपीज हे काय आहे? कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर अ कॉम्पेन्सेशन, जे पूर्वी नव्हतं आणि आता आलं. म्हणजे काय? लायबिलिटी इन्क्रीज झाली. कुणाच्या? रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला किंवा रिव्हॅल्युएशन, जे काही त्यांनी सांगितलं ते आपण नाव द्यायचंय. ऑल राईट, नेक्स्ट. हा, दिस इज समथिंग न्यू. इन्व्हेस्टमेंट्स वेअर सोल्ड. नाही, न्यू नाही, हा न्यू नाही आहे, आपण ऑलरेडी केलाय असं. इन्व्हेस्टमेंट्स वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट अ प्रॉफिट ऑफ 10%. फक्त थोडंसं वर्डिंग चेंज केलं. म्हणजे हे अप्रिसिएशन होऊन मग सेल केलंय. बरोबर आहे? कशी कराल ऍडजस्टमेंट? पहिले 10%चा प्रॉफिट बुक करा आणि मग तो सेल आउट करून टाकूया. चला मार्क करून घेऊया आणि वी विल सी हाऊ टू हँडल दिस. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट मग कशी कोण होता? इथं कॉन्टिंजंट लायबिलिटीचं मार्किंग होऊ शकणार नाही. लोन वेअर पेड ऑफ. बँक लोन बद्दल बोलतायत, पेड ऑफ आहे. म्हणजे हे जे पैसे आले त्यातनं लोन पे करून टाकलं. नंतर लँड अँड बिल्डिंग वेअर डिप्रिसिएटेड. दिस शुड बी लँड अँड बिल्डिंग, राईट? लँड अँड बिल्डिंग तुमच्या बुक मध्ये चेक करा, ते प्लांट अँड बिल्डिंग आहे. दॅट शुड बी लँड अँड बिल्डिंग. हे चुकून झालं असेल असं मी धरतो. चला, अँड फर्निचर 1100 फर्निचर मार्क केलं. आता गुडविलची काय ट्रीटमेंट आहे? मुळात ऑन द फेस ऑफ गुडविल ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट, याचा अर्थ सिनॅरिओ 5 आहे. हा दिस इज नथिंग बट सिनॅरिओ 5. हा सिनॅरिओ 5 आहे. बरोबर? सिनॅरिओ 5 म्हणजे काय? तर तो गुडविल ऑलरेडी असेल. मग आता आपल्याला काय करावं लागेल? नीट ऑब्झर्व करूया. काय म्हणतायत? गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 15,000. म्हणजे आता आपल्याला वर्किंग नोट करायची गरज आहे का गुडविलची? तो सांगितलं का? गुडविलची वर्किंग नोट करायची गरज आहे? नो, वी विल नॉट डू दॅट गुडविल वर्किंग नोट, कारण गुडविल कॅल्क्युलेट करून तुम्हाला दिलेलं आहे. फक्त आता नीट सिनॅरिओ हँडल करायचा आहे. कुठला सिनॅरिओ आहे, कसा सिनॅरिओ आहे, आणि रिटायरमेंट मध्ये आपण हे कसं करत होतो, अकॉर्डिंगली वी हॅव टू हँडल इट. कारण का? पुढे काय दिलं नीट वाचा. इट वॉज टू बी रेज्ड इन द बुक्स. क्लिअर कट सांगितलं त्यांनी.
Goodwill of the firm was valued at 15,000 and it was to be raised in the books. कोणाला काय कळलं काय करायचं? रिटायरमेंट मध्ये आपण हे 5 नंबरचा सिनेरिओ कसा हँडल केला होता? नॉट फार दिवस झालेले नाही, हार्डली 10 to 15 days. 10,000 गुडविल होतं ते 15,000 झालं, तर 5,000 वाढलं म्हणजे ऍप्रिसिएशन झालं म्हणजे 5,000. करायचं काय? ऍड करायचे 5,000 कशात? 10,000 गुडविल आणि संपलं नाही मग सर. सेकंडरी प्रॉफिट काय? पार्टनर्स कॅपिटल आहे. डेबिटला हा किती? 5,000 आणि सगळंच्या सगळं आपण त्या हिला देणार. कोण आहे? कविताला. मग हा मग तिचा रेशो किती आहे? 2:2:1 म्हणजे 1,000. मग फक्त 1,000 तिला देणार म्हणजे तिथं क्रेडिटला ऑल पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. किती? 5,000 डिस्ट्रीब्यूट करणार. आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये गुडविल किती? मग आता ऑलरेडी एक गुडविल आहे ना इथं. हे काय 10,000 मध्ये 5,000 ऍड करणार. या गुडविल मध्ये 10,000 मध्ये 5,000 ऍड करणार. टोटल आउटरला 15,000 लिहिणार आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला 2,000 2,000 आणि 1,000 असं तिचं म्हणणं आहे. चला बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? इज दॅट करेक्ट? येस, दिस इज करेक्ट ट्रीटमेंट. आणि आता सपोज विड्रॉवर असतं तर आता विड्रॉ आहे की नाही आपल्याला चेक करायचं. विड्रॉ दिलेलं नाही, चेक करूया. कविता वॉज एंटाइटल्ड टू गेट हर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. प्रॉफिट ऑफ दिस इज एस्टिमेटेड दिस. हे काय आहे? हा एस्टिमेटेड प्रॉफिट आपल्याला दिलाय, त्याचं डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिलाय. म्हणजे आपल्याला डायरेक्टली आपल्याला काय करावं लागेल? डायरेक्टली एस्टिमेटेड प्रॉफिट घेऊन पुढची. पण वर्किंग नोट अवॉइड होईल का? नाही, वर्किंग नोट करावी लागेल. कुठल्या वर्किंग नोट बद्दल बोलतोय मी? कुठल्या वर्किंग नोट बद्दल बोलतोय? गुडविलची वर्किंग नोट वाचली पण ही वाचलेली नाही. कॅल्क्युलेटिंग कविता शेअर इन प्रॉफिट A, B आणि C फॉर्म मध्ये आपण ही लिहितो. सो अकॉर्डिंगली वी विल प्रिपेअर दिस वर्किंग नोट ॲज वेल. ऑल राईट. मग आता राहिलं काय? कुठेही अजून एक म्हणतायत ते अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर्स वर पेड बाय NEFT. म्हणजे एक्झिक्युटर लोन्स जे आहे ते सगळं पे केलंय. इज दॅट करेक्ट? चला म्हणजेच थोडक्यात बघा मला काय काय म्हणजे हे बँकेमध्ये इफेक्ट आला. चला मला कुठे मार्क करावं लागेल? मला ना बँकेला एक जे पेमेंट्स आहे आणि दुसरं जे इन्व्हेस्टमेंट आहे. मग व्हॉट इज अ बेटर थिंग? व्हॉट वी विल डू? वी विल ओपन अ बँक अकाउंट. एक बँक अकाउंट वर्किंग नोटला ओपन करू. भानगडच नको. 2-2, 3-3 ऍडजस्टमेंट आल्यात बँकेला. कशा दोन ऍडजस्टमेंट आहेत? कुठे आहेत 2 ऍडजस्टमेंट? हे काय? ही इन्व्हेस्टमेंट सेल केली, शिवाय लोन रिपे केलं. ओ सो मेनी थिंग्स अफेक्टिंग बँक. इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली आहे, लोन रिपे केलाय, परत हिला पण रिपे केलं, कविताचं पण लोन रिपे केलं. सो मेनी थिंग्स. आणि यांनी एक जरी हँडल करायला चुकलो आपण ऍड लेस करायला तरी गडबड होईल. त्यापेक्षा एक लेजर बनवून टाका. चला घ्या एक वर्किंग नोट मध्ये बँक अकाउंट ओपन करा. वर्किंग नोट नंबर 1 बँक अकाउंट. छोटस एक हाफ अ पेज पेक्षाही कमी. खालती जागा आहे तुमच्याकडे. एक बँक अकाउंट ओपन करा आणि वर्किंग नोट असला तरी डेबिट क्रेडिट सगळं लिहायचं आहे. ऑल मेन्शन बँक अकाउंट. चला शॅल वी स्टार्ट देन. आता काय करायचंय? आपण मार्किंग तर करून घेतलंय सगळं. ऑल मार्क. आपण गुडविलचं लेजर बनवणार का? रिटायरमेंटला आपण गुडविलचं लेजर बनवतच नाही. मग आपण याला काय करणार? याला मार्क करूया. इनरला पाहिजे इनरला लिहिता डायरेक्ट तुम्ही अमाऊंट सुद्धा लिहू शकता. विदाउट रायटिंग इनर तुम्ही डायरेक्ट आउटरला फिगर घेऊ शकता. पण बेटर काय येईल? इनरला लिहून टाकू. राईट.
चला लेट अस स्टार्ट. कंप्लीट कळलंय का? सिनारिओ कळलाय का? जो डिफरन्स आहे तेवढं गुडविल रेज करणार आपण. गुडविल 10,000 आहे ते 15,000 झालंय. जेवढं डिफरन्स आहे तेवढं गुडविल रेज करणार. थोडक्यात रेज म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला येणार आणि ते पार्टनर्स हे फर्मचं गुडविल आहे म्हणून तिघांनाही देणार आपण. दिस इज पार्टनर फक्त पुरतं नाही करणार, तिघांनाही देणार. आणि विड्रॉ झालं असतं तर डेबिटला घेतलं असतं. बरोबर आहे? विड्रॉ नाहीये, कुठेही लिहिलेलं नाही विड्रॉ. आपण ओढून ताडून काहीच नाही करणार. ऑल राईट, चला लेट अस स्टार्ट विथ कॅपिटल. हे काय आहेत? बर, बँकचं काय करतोय आपण? बँकेचं आपण लेजर, त्याचं मी एल मार्क करून टाकलं. बँकेचं आपण लेजर करतोय. चलो कॅपिटल्स घेऊन टाका. कुठे लिहिणार? पार्टनर्स कॅपिटल. बरं, मी कुठली अकाउंट्स ओपन केली आहेत? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट पहिलं, नंतर पार्टनर्स कॅपिटल. तिघांची नावं लिहून टाकूया. आणि बॅलन्स शीट. डेट काय आहे? डेट चेक करा, बरोबर आहे का? 1 जुलै 19. येस, 1 जुलै 19 डेट जी डेट आहे त्या डेटला आपण बॅलन्स शीट बनवणार. आणि शिवाय एक वर्किंग नोट मध्ये बँक अकाउंट ओपन केलाय. हा माझा सेटअप आहे. दिस इज माय सेटअप. लेट अस स्टार्ट विथ द balances. Anita, Sunita, Kavita, 40, 40, 20. All right. Let us go to partners capital. Buy balance brought down. Balances. Buy balance brought down. 40, 40, 20. Buy balance brought down. Done. Very good. Next. Creditors, बिल्स पेबल आणि बँक लोन हे तिन्ही आपण लायबिलिटीला घेणार. ज्याला टिक आहे त्याला इनरला, जे टिक नाही त्याला आउटरला. हे तिन्ही त्यांनी लायबिलिटीला घेतले, आपण कशाला असेटला घ्या. चला घेऊन टाका. मी वरनं जागा सोडली, तुम्ही नाही सोडली तरी चालेल. तुम्ही इथून सुरुवात केली तरी चालेल. मी बँक लोनला टिक आहे म्हणून इनरला बुक केलेलं आहे. बँक लोनला टिक आहे म्हणून मी इनरला बुक करतोय. बरोबर आहे? येस. क्रेडिटर्स आउटरला, बिल्स पेबल आउटरला. नेक्स्ट, आता लँड अँड बिल्डिंग. आपण ते प्लांटचं लँड केलंय. तुमच्या बुक मध्ये पर्याय ते प्लांट आहे. दॅट शुड बी लँड अँड बिल्डिंग. या सगळ्यांना इनरला करणार. फक्त बँकेचं आपण लेजर बनवणार आहोत आणि गुडविलला सुद्धा पाहता इनरला घेऊन टाका. बँकचं लेजर आहे, गुडविलला इनरला आहे. मी हे पायथं काढून टाकतो याचं. फक्त बँकला लेजर आहे. बँक इज लेजर. ते घेऊ नका, त्याचं पोस्टिंग करू नका. डोंट पोस्ट इट टू द बँक, टू द बॅलन्स शीट. आणि सगळ्याला इनरला घ्या. सगळ्यांना इनरला घ्या. हे बघा, लाईक दिस. 1 2 3 4. मी पाहतो गुडविल सुद्धा इथं लिहून टाकतो इनरला. गुडविल. आणि तुम्हाला नको असेल लिहायचं नसेल तरी नाही लिहिलं, नंतर लिहिलं तरी चालणार आहे, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे. पण बेटर काय, राईट डाऊन करून टाकू आणि एक लाईन बुक करा. जस्ट लाईक दिस. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड बिल्डिंग नको, लँड अँड बिल्डिंग करा. लँड अँड बिल्डिंग. इन्व्हेस्टमेंट, फर्निचर, डेटर्स हे सगळे इनरला घ्यायचे. ऑल इनरला. सगळ्याला ऍडजस्टमेंट्स आहेत. सगळ्यांना ऍडजस्टमेंट आहे. जमलं, झालं इथपर्यंत. डन आहे. मुव्हिंग ऑन करायचंय पुढं. बँकेचं आपण लेजर ओपन केलाय. असेट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स. त्यामुळे आपण त्याला इथं लिहिणार. असेट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स म्हणून डेबिटला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. Asset always has debit balance. Next, goodwill. मगाशी लिहून टाकले आपण goodwill, right? Goodwill इनरला लिहायचं 10,000. बॅलन्स शीटची सगळी पोस्टिंग झालेली आहे. बॅलन्स शीटचं सगळं पोस्टिंग संपलंय. सो वी हॅव कम्प्लिटेड अँड कन्क्लुडेड. बॅलन्स शीटचा लुक असा येतोय, चेक करा. हा येतोय असं ना. गुडविल इनरला घेतलेलं आहे.
मी डायरेक्टली अवॉइड करून आउटरला ऍडजस्टमेंटला घेऊ शकतो, पण आपण आता इनरला लिहून टाकले. इन्व्हेस्टमेंट मात्र मी काय केलंय, इन्व्हेस्टमेंट मी एकच लाईन सोडली, राईट. खरं तर ऍप्रिसिएशन आहे आणि सेल पण आहे. आयडियली व्हॉट वी शुड हॅव बीन डुईंग, आपण याला 2 ऍडजस्टमेंट म्हणून ट्रीट करून, खरं तर जागा आहे का, जागा नसेल तर राहून द्या. पण खरं तर तुम्हाला सांगतो मी आता, बघा कसं करूया. पुढच्या वेळेला लक्षात ठेवा, अशी जेव्हा ऍडजस्टमेंट येईल तेव्हा पहिले ते ऍप्रिशिएट करा आणि मग सेल करा. चलो, ऑल राईट. पहिलं, ऑल डेटर्स वेर कन्सिडर्ड गुड. ऑल डेटर्स वेर कन्सिडर्ड गुड. आपण हे काय करतो, ऑल डेटर्स म्हणजे या पहिले डेटर्सला लेस आरडीडी आपल्याला डॅश करून टाकायचे. जी काय आरडीडी आहे, ऑल डेटर्स गुड म्हणजे हे सगळेच्या सगळे आउटरला, कारण आरडीडी इज नो मोर रिक्वायर्ड, म्हणून आरडीडी डॅश करा. मुळात एक्झिस्टिंग आरडीडी किती आहे, 800. ही कुठे जाणार, ही जाणार प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला, कारण आरडीडी इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. लायबिलिटी रिड्यूस झाली, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला जी जुनी आरडीडी आहे ती. कारण का, कारण ऑल डेटर्स आर कन्सिडर्ड गुड. पुढचं, अ कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर अ कंपेन्सेशन ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. कॉन्टिंजंट लायबिलिटी प्रोव्हाइड करायचे. चला बुक करा लायबिलिटी. सगळ्यात खालच्या साईडला इथं लायबिलिटी, कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 किंवा कॉम्पेन्सेशन असं लिहिलं तरी चालेल. कॉम्पेन्सेशन लायबिलिटी किंवा कॉन्टिंजंट लायबिलिटी किंवा नुसतं कॉम्पेन्सेशन, स्टील ऑल राईट. कॉम्पेन्सेशन पेबल काहीही चालेल यापैकी. कॉन्टिंजंट लायबिलिटी 900. चला, पूर्वी होती का ही, नव्हती. मग आता नवीन आली, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करंट लायबिलिटी इन्क्रीज झाली. डेबिटला करंट लायबिलिटी इन्क्रीज झाली. कॉन्टिंजंट लायबिलिटी डेबिटला करंट लायबिलिटी इन्क्रीज झाली. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट्स वेर सोल्ड आउट इन अ मार्केट ॲट 10% प्रॉफिट. चला, पहिलं इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रॉफिट बुक करा. मग त्याला ऍप्रिसिएशन म्हणूया किंवा प्रॉफिट म्हणूया, काही चालेल. इथं प्रॉफिट पण चालणार, प्रॉफिट लिहिलं तरी चालेल, ऍप्रिसिएशन लिहिलं तरी चालेल, एनी विच वे. 30,000. पण मी आउटरला डॅश का केलंय, कारण ती सेल झाली. म्हणजे आता याचे 2 इफेक्ट आपल्याला द्यायचे. एक 3000चा इफेक्ट आणि या दुसरा या सेलचा इफेक्ट. सोल्ड केली, कितीला सोल्ड केली आपण, 33,000 ॲट अ प्रॉफिट ऑफ 10%. म्हणजे ह्याच्यात मी 3000 ऍड करणार, ते मी कुठे रेकॉर्ड करणार आणि 3000 कुठे रेकॉर्ड करणार. चला, इन्व्हेस्टमेंट कुठे रेकॉर्ड करू, चला घ्या. कारण का, ऍप्रिशिएट झालं इन्व्हेस्टमेंट, ऍप्रिशिएट झालं एका प्रकारे, त्याची वाढ झाली आणि मग ते विकलं आपण. सो दॅट ऍप्रिसिएशन वी हॅव टू बुक. आता तू काय ट्राय करू नको, तू आता फक्त ऑब्झर्व कर. पण ऑब्झर्व करायचं म्हणजे काय, नीट लक्ष फक्त इकडेच ठेवायचं. इन्व्हेस्टमेंट झालं, डन आहे. व्हॉट इज नेक्स्ट, त्याचा आता सेल पण केलंय आपण. इन्व्हेस्टमेंट वी हॅव सोल्ड, ह्याचं काय करणार, सेल केलं म्हणजे काय, चिंचोके आले, काय आलं, काय पैसे आले. पण आपण कुठलं अकाउंट ओपन केलंय, पैसे म्हणजे बँक. बँकचं आपण काय जनरलाइज गाईड काय आहे, जर पैसे कमिंग इन असतील तर डेबिट आणि पैसे गोइंग आउट असतील तर क्रेडिट. मग मी कुठे बुक करू, बँकेच्या डेबिटला. का, काय म्हणून बुक करणार, इन्व्हेस्टमेंट म्हणून. बाय नाही, टू इन्व्हेस्टमेंट. याचं बेसिक रिझन काय, कारण आपण इन्व्हेस्टमेंट विकले आणि पैसे आले. टू इन्व्हेस्टमेंट 33,000 डन. 33,000 इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट, पुढे जाऊया. लोन वेअर पेड ऑफ. माझं सगळं झालं का इन्व्हेस्टमेंटचं, मी प्रॉफिट बुक केला, नंतर सेल बुक केला, दोन्ही झालं. नाव लोन वेअर पेड ऑफ. आपण
लोन पेड ऑफ केलंय. आता पैसे आले इन्व्हेस्टमेंट मधनं तर लोन रिपे केलं. चला या इथं लेस पेड किंवा रिपेड काही चालेल, पेड किंवा रिपेड. आउटरला डॅश, कारण आता काही राहिलंच नाही लोन. लोन 8,000 लेस रिपेड 8,000. आणि याचं सेकंड पोस्टिंग पुढे करणार आपण. बँकेच्या क्रेडिटला पैसे दिले, पैसे द्या बँकेच्या क्रेडिटला. बँक लोन, बँक लोन. बँक लोन. सो ही सुद्धा ऍडजस्टमेंट झाली. नाउ लँड अँड बिल्डिंग वेर डिप्रिसिएटेड. 800 नी लँड अँड बिल्डिंग डिप्रिसिएट केली आहे अँड फर्निचर डिप्रिसिएट केले 1100. चला दोन्ही डिप्रिसिएट करूया. पहिले लँड अँड बिल्डिंग डिप्रिसिएट करा. चला सॉरी प्लांट नाही ते लँड आहे म्हणून आपण इथं लिहून टाकूया. लिहा लेस डिप्रिसिएशन 800, आउटरला 55,000. तुम्ही स्क्रीनला ब्लाइंडली फॉलो करायचं नाहीये. तुमचं कॅल्क्युलेशन चेक करायचंय प्रत्येक स्टेजला बरोबर चाललंय की नाही. अजिबात स्क्रीनला ब्लाइंडली फॉलो करायचं नाही. यू हॅव टू कॅल्क्युलेट ॲट युअर एंड. तुमच्या लेवलला कॅल्क्युलेशन परफेक्ट ठेवा, कॅल्क्युलेट करत राहा. आता याचं सेकंड पोस्टिंग डिप्रिसिएशन आहे म्हणजे कुठे जाणार. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. लिहा टू लँड अँड बिल्डिंग आणि जेवढ्या अमाऊंटचे डिप्रिसिएशन आहे ती अमाऊंट इथे लिहिणार आपण. 800 जेवढ्या अमाऊंटचं डिप्रिसिएशन आहे ती आपण इथे लिहिणार 800 रुपीज. नेक्स्ट फर्निचर 1100 नी डिप्रिसिएट करायचंय. चला फर्निचर लेस डिप्रिसिएशन आणि आउटरला घेऊन आलोय मी. याच्यातनं मी हे मायनस करून आउटरला चेक करा ती अमाऊंट बरोबर आहे ना. डिप्रिसिएट झालंय फर्निचर म्हणजे हे कुठे येणार 1100. सेकंड इफेक्ट येणार त्याचा प्रॉफिट अँड लॉस हे ऍडजस्टमेंटच्या डेबिटला टू फर्निचर. जवळपास सगळ्या ऍडजस्टमेंट्स ज्या रिलेटेड टू रिव्हॅल्युएशन आहेत त्या जवळपास आपल्या झाल्यात. 1 by 1 सगळ्या रेकॉर्ड केल्यात आपण. ऑल राईट पुढे जाऊया. गुडविल ऑफ द फर्म. गुडविलच्या सिनॅरिओला आलो आपण. मगाशी आपण हा डिस्कस केला होता. हा सिनॅरिओ आहे 5 कारण गुडविल ऑलरेडी आहे. आता आपण ऑलरेडी गुडविल इनरला लिहिलेलं आहे. त्या गुडविल 10,000चं गुडविल किती करायचंय 15,000 करायचंय. मग चला या गुडविलला. मगाशी मी इथं गुडविल लिहिलेलं आहे. गुडविल तुम्ही लिहिलं असेल इथं बरोबर आहे ना. गुडविल 10,000 रुपीजचं गुडविल आपण लिहिलेलं आहे इथं. ह्याच्यामध्ये लिहा ऍड रेज 5,000 किंवा रिव्हॅल्यू. ऍप्रिसिएशन नको, हे रिव्हॅल्यू झालंय किंवा रेज झालाय बेसिकली. आणि आउटरला किती 15,000 आणि याचा 5,000 जे रेज झालं ते फर्मचं गुडविल रेज आहे म्हणून आपल्याला तिघांनाही द्यावं लागेल. चला देऊन टाका बाय गुडविल तिघांनाही. कुठल्या रेशोमध्ये दिला आपण 2:2:1 या रेशोमध्ये आपण गुडविल देऊन टाकले. डन आहे. गुडविल रेज झालं. खरं तर गुडविल रेज झालं आणि रिटेन झालं म्हणजे पहिले आपण इथे एंट्री करायला हवी होती. जेव्हा रेज होतं तेव्हा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि ते रिटेन जेव्हा होतं तेव्हा ते बॅलन्स शीटला येतं. ठीक आहे. आता आपण इथं पहिलं केलं पण लक्षात ठेवा दिस इज अ रिव्हर्स वे. उलट केलं आपण. पहिले रेजिंग एंट्री ही आहे, ही रेज केली आणि ही एंट्री जी आहे ही रिटेनची एंट्री आहे. गुडविल जे रिटेन झालं ते मी अशा पद्धतीने करून टाकले. असं सुद्धा तुम्ही डिस्क्लोज करू शकता विदाउट टेकिंग इन टू द इनर कॉलम. डायरेक्ट 15,000चं गुडविल आउटरला घेऊ शकता तुम्ही. यू कॅन. तुमच्या जर लक्षात राहिला असेल तर. नाही तर बेस्ट मी जे दाखवलंय तसं करा. पण पहिले इथे एंट्री आणि मग बॅलन्स शीट मध्ये. म्हणजे हे झालं गुडविल रेज आणि बॅलन्स शीटला झालं ते रिटेन. ऑल राईट. नेक्स्ट
आता कविता वॉज एंटायटल्ड टू अ प्रॉफिट, शेअर इन द प्रॉफिट, तिथं आहेच आहे. पण इथं आपल्याला काय दिलंय, इट वॉज हे द इस्टिमेटेड प्रॉफिट वॉज 10,000, म्हणजे इस्टिमेटेड प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. मग चला घ्या, यस आपण वर्किंग नोट बनवूया. घ्या पहिले ए इस्टिमेटेड प्रॉफिट, याच्या पुढे लिहा गिव्हन 10,000 इज गिव्हन टू अस. बी करा फर्म्स प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ, फर्म्स प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. कसं कॅल्क्युलेट करणार मी हे, 10,000 मल्टीप्लाइड बाय टेन्युअर. टेन्युअर किती आहे 3/12, याच्यावर मला टेन्युअर मिळाला. सो माय टेन्युअर इज 3/12, म्हणजे किती येतात 3 1 जा 3, 3 4 जा 4, हे 10,000 डिवाइडेड बाय 4 इज 2,500. स्ट्रेट फॉरवर्ड डिव्हिजन आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही. हा झाला बी. नाउ लेट अस सी कॅल्क्युलेट सी. नाउ कॅल्क्युलेटिंग कविता शेअर. नाउ कॅल्क्युलेटिंग कविता शेअर. चला कविताचा शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा कसा काढणार, हे जे 2,500 आहेत याला कविताच्या शेअरनी मल्टिप्लाय करणार. 2 2 1 आहे, म्हणजे 2 + 2 + 1 = 5, आणि तो 5 आपण इथं रिप्लेस केला. दिस इज वेअर वी गॉट 1/5, आणि तो इथं आपण इंटू 1/5, म्हणजेच काय 5 5 जा 25, आणि 2 0 ॲज इट इज. सो इट इज 500. चला हे काय आहे, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ मध्ये कविताचा शेअर. याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि ते आपण काय करतो, त्याचा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला फक्त कविताच्या कॉलम मध्ये तिची अमाऊंट लिहून टाका. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स 500, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500. Is that all right? So far so good. झालं की, चला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. क्लिअर कट 3,800 ची टोटल आहे. 3,800 क्रेडिट साइड ग्रेटर, एक सिंगल 2 डबल अंडरलाईन ती क्लोज करा दोन्हीकडे. आणि त्यातनं हे बघा, हे 2,000 होतात, हे 2,800 होतात. 3,800 मधनं 2,800 गेले म्हणजे 1,000 चा प्रॉफिट आहे. तो 2:2:1 मध्ये डिवाइड करायचा, म्हणजे हे 200, हे 400 आणि हा 400. ओरली कॅल्क्युलेशन होत आहेत, ओरल, कुठेही मागं काही करायची गरज नाही. घ्या पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड, त्याला प्रॉफिट म्हणतात आणि तो डेबिटला लिहितात. Whenever credit side is greater than debit side, it is called as profit, and that is written on the debit side of profit and loss adjustment. All right. So like that, it's a second effect where we are going to pose the second effect of this. Partners capital check credit ला, कारण इकडे डेबिट ला आलं म्हणून corresponding credit, याला corresponding credit म्हणूया. आता अजून एक ऍडजस्टमेंट बाकी आहे बरं का. Don't forget to do this particular adjustment. Amount due to Kavita's executors were paid by NEFT. ते आपल्याला NEFT ने पे करायचं आहे. चला आधी एक्झिक्युटर्सचा लोन काढूया. चला क्लोज करा. इथे तर किती आहे 42,400, 42,400, 21,700 इतक्या ओरली टोटल्स होत आहेत. सो इझी टोटल्स. एक सिंगल 2 डबल अंडरलाईन मिळून टोटल्स करा. एक सिंगल 2 डबल अंडरलाईन टोटल्स करा. आणि याच टोटल इथं क्रेडिटला आहे, डेबिटला काहीच नाहीये. इकडं क्रेडिटला पण घेऊन या आणि पहिलं कविताचा लेजर क्लोज करूया. कसं लिहिणार आपण, टू एक्झिक्युटर्स लोन. टू एक्झिक्युटर्स लोन जर समजत नसेल तर सरळ बँक लिहा, कारण आपल्याला पेमेंट करायचं आहे याचं. वी नीड टू पे दिस. पण आपल्याला पे काय म्हणायचं, त्यांनी का मी काय एक्झिक्युटर लोनला टाकलाय, why I have not written bank
कारण ते काय म्हणतात, कविताच एक्झिक्युटिव्ह लोन वॉज पेड, म्हणजे पहिले एक्झिक्युटिव्ह लोनला ट्रान्सफर केलंय आणि मग ते पे केलंय, म्हणून मी इथे एक्झिक्युटिव्ह लोन लिहिलंय. आधी हे सगळं संपूया, मग बाकीचं रिमेनिंग करूया. आता या दोघांचे बॅलन्सेस पण देऊन टाका. बॅलन्स सीडी 42,400 42,400. आता या एवढ्या सगळ्याचा सेकंड इफेक्ट बाकी आहे आपला. या वेळेला हे लायबिलिटी मध्ये जाणार नाही, कारण हे पे झालंय. मग कुठे जाईल? बँक मध्ये. चला घ्या याचा सेकंड इफेक्ट बँक मध्ये. बाय एक्झिक्युटर्स लोन बँक मध्ये. अजून एक माझा एक इफेक्ट बाकी आहे. तुम्हाला माहिती आहे का कुठला एक इफेक्ट बाकी आहे? सेकंड इफेक्ट राहिलाय माझा सेकंड इफेक्ट. एक सेकंड इफेक्ट राहिलाय, बघूया तुम्हाला आयडेंटिफाय होतोय का. कुठल्या तरी एका ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट राहिलेला आहे. कुठला? चला सांगतो मी तुम्हाला. चला आधी एक्झिक्युटिव्ह लोन बुक करा. झालं एक्झिक्युटिव्ह लोन फिनिश. नंतर हे बॅलन्सेस कुठे घेऊन जाणार आपण? वेअर आर वी गोइंग टू पोस्ट दिस? चला घ्या लायबिलिटीला. मी वरती जागा सोडली, तिथं मी लिहून टाकतो. इथं मी वरती जागा सोडली, तिथं लिहिलंय. तुम्ही खाली लिहिलं तरी चालू शकतं, काही इश्यू नाहीये. देयर इज ॲब्सोल्युटली नो इश्यू. आणि एक्झिक्युटिव्ह लोन येणार नाही कारण ते पे झालंय. बरोबर आहे? हे झालं सगळं इथपर्यंत. ॲब्सोल्युटली डन. काय? हा बरोबर. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचा सेकंड इफेक्ट कुठे आहे? मी वाट बघतोय, मला सांगतील मुलं. हा लक्षात ठेवा, हा नेहमी याचा सेकंड इफेक्ट होत असतो. घ्या कुठे घेणार? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स गुडविलच्या खाली घेऊन टाका असेटला. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट याचं बुकिंग करा, विसरू नका. झालं. आणि अजून एक लेजर आपल्याला क्लोज करायचंय, ते म्हणजे बँक. चला क्लोज करूया. हे घ्या, याची डेबिट साइड मोठी आहे, ती आपण क्रेडिट साइडला लिहिली. एक सिंगल 2 डबल आणि ती क्लोज केली. आणि 41,200 मधनं किती टोटल? ही 29,700 ते मायनस केले, म्हणजे किती येतात बॅलन्स? किती? चेक करा आणि मला सांगा बरोबर आहे का. बरोबर आहे. आणि आता हा बॅलन्स कुठे घेऊन जाणार? बॅलन्स शीटला. हा घ्या. लास्टला बँक पण बॅलन्स पण मी घेऊन आलो. बँक बॅलन्स पण घेऊन आलो. लास्टला बँक बॅलन्स मी घेऊन आलोय. आता काय करायचंय? नथिंग एल्स बट टॅली करणे. टॅली कसं काय झालं? कसं काय? 5,000 एक्स्ट्रा घेतले. गुडविल किती आहे? किती? काय घ्या? 1,17,700. दोन्ही साइड टॅली आहे का चेक करा. गाई नाही सर, 4चा 9 समजलो. पोस्टिंग बरोबर झाली. रिझल्ट काय? डन. चलो